कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे यार तुम्ही असे काय सगळे तोंड पाडून नका ना बसू यार, तुम्ही छान हसा बरं। ए सायलेन्सर, तू स्माइल कर। शिवा कर बोलते ना। काय कुठे लक्ष आहे? काढ बरं छान मेहंदी आणि छान चक्कूला लिया। शिवा काय करतेस? मेहंदी काढतेय। आशूच्या लग्नाची मेहंदी। हसू नको। हसायला नाही येणार तर काय? अगं ज्याच्यावर तुझं प्रेम होतं, ज्याच्याशी तुझं लग्न झालं होतं, तो दुसऱ्या लग्नाची तयारी करतोय आणि तू काय करतेस तरी ते मेहंदी लावतेस। दिव्या शांत बस। मी शांत बसून काही परिस्थिती बदलणार आहे का? परिस्थिती बदलणार, कारण माझा भरोसा अजून कमी झालेला नाही। नाव लिहायचं राहिलं। स्टेपनी तू छान अक्षरात नाव लिही, चक्कूला लिही। आता खरं काय ते शोधून काढायचंच। ताई बास अगं, बास झालं, आपण खूपच नाचलो ना। का काय झालं? अगं मला नाचायचंय, मी खूप एक्साइटेड आहे, त्याच्यामुळे मी नाचणार हो आहे। पण मी कंटाळले ना आता। संपदा म्हणजे काकू, मला ना एक भारी आयडिया सुचली आहे। आपण एक गेम खेळूयात का? आता कसं? आता माझी नेहमीची संपदा परत आली। हो आता मला बरं वाटतं। नाही काय नाही, आता तिला सुद्धा ऍक्सेप्ट करावं लागणार आहे, कारण या घरात तिची नेहा वहिनी येणार आहे आता। करेल करेल। बरं सांग, काय काय गेम खेळायचा? ते आपण, एक मिनिट ताई, एवढी एक्साइटेड आहेस आणि बाबा भाऊ यांना विसरलीस का? अरे हा, बोलवा आले आले ते बघ, वेळेत आलेत। भाऊ या या। या या बसा ना इथे, एकदम वेळेत आला का? मी ऍक्च्युली त्यांना तेच सांगत होते की ह्या दोघांचं आता लग्न होणार आहे, तर आपण एक गेम खेळूयात ना, काय वाटतं? हा गेम वगैरे कशाला? म्हणजे अरे असं काय करतोयस डंबो? नेहा ये ना, अगं ये ना, खेळायचंय ना आपल्याला। या या। अगं ये सावकाश। बस ना, अच्छा इथेच बसायचंय? बसा समोरासमोर। बरं ओके, रेडी आहात? तर मी तुम्हाला दोघांना एकमेकांविषयी प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही उत्तरं द्यायची आहेत बरोबर, ओके? आशू अजून मागच्याच प्रेमात अडकला असेल तर कठीण आहे। नाही, हिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला वेळ कुठे दिला त्याने नेहाला अजून? डंबू तुझ्यापासून सुरू करूयात? बरं चालेल, कर। ओके, तर मला सांग, नेहाचा आवडता रंग कोणता? निळा। नेहा? नाही, मला ब्लॅक, काळा आवडतो। ओ ठीक आहे, कोई बात नाही। नेक्स्ट क्वेश्चन, तिची आवडती जागा? जागा? नो नो चीटिंग, हा, नो चीटिंग। लोणावळा? मला माथेरान आवडतं। दॅट वॉज बॅड अगेन, पण ठीक आहे, आपण नेहा तुला प्रश्न विचारूयात आता। मला सांग, डंबोला खायला काय आवडतं? नूडल्स। शिवा, तुला जमणार नव्हतं तर आधीच का नाही सांगितलंस मला? पण तुम्हीच मला म्हणालात ना की आशूच्या आवडीचं कर खायला म्हणून। मोतीचूरचा लाडू आवडतो त्याला। नाही, नूडल्स आवडतात मला। हो एक्झॅक्टली, नूडल्स आवडतात त्याला। आपण सेकंड क्वेश्चनचं बरोबर उत्तर दे। त्याचा आवडता प्राणी? कुत्रा। ए मांजर। अगं अगं संपदा, काय तुझं? अगं वेळ लागेल एकमेकांना ओळखायला, काही हरकत नाहीये, पण ओळखणार एकमेकांना, ते ओळखणार व्यवस्थित। तू पण ना? असं वाटलं होतं की चांगलं ओळखूनच
सगळं होतंय नाही का? पण नाही म्हणजे ठीक आहे, तरी चांगला आहे खेळ. म्हणजे नाही ओळखता आला तर काय झालं, पण हो हो. हो ना, ठीक आहे, आपण कंटिन्यू करूयात. डंबो, जर नेहाचा मूड खराब असेल तर तिला काय करायला आवडतं? डंबो, ठीक आहे, होऊ शकतं असं. ए नेहा, तू सांग ना, इझी क्वेश्चन विचारते हा तुला. डंबोचा आवडता रंग? चॉकलेटी. चॉकलेटी नाही. मला माझ्याकडे बघून वाटतं मला चॉकलेटी आवडत असेल. नाही नाही, ऍक्च्युली खूप दिवसांनी आम्ही भेटलोय ना, त्यामुळे आवडी निवडी फार माहित नाहीयेत अजून. कळतील ग. एकदा काही लग्न झालं की एकमेकांच्या आवडी निवडी पण हळूहळू कळतात. काय ग सीता? अगदी बरोबर आहे. आणि हळूहळू एकमेकांना जाणून घेण्यात सुद्धा मजा असते. मला पण नेहाबद्दल खरंच काही माहित नाहीये यार. शिवानी, हे असं हातावर नाव लिहून मेहंदी काढून काही होणार नाहीये. कशाला करतेस हे सगळं? आई, कारण माझा विश्वास आहे. माझा विश्वास आहे सगळं नीट होईल असं म्हणून तू आमची समजूत घालू शकते, स्वतःच्या मनाची समजूत घालू शकतेस का? पण हे असं हातावर हात ठेवून काय होणार आहे? त्याने तू आणि आशू एकत्र येणार आहात का? इथे हे असं नुसतं बसून हातावर हात ठेवून आणि विचार करून काही होणार आहे का? त्यासाठी तुला काहीतरी करायला हवं शिवानी. आई, माझं आशूवर प्रेम आहे आणि त्याचंही आहेच. पण तरीही त्यांनी या लग्नाला होकार दिलाच ना. पण लग्न झालं नाही ना अजून. अगं पण पत्रिका तर वाटून झालेत. असं लग्नाला कितीचा अवकाश लागणार आहे? हे बघ आई, पण आशूला वेळ द्यायला पाहिजे. त्याला प्रेमाची जाणीव तर झाली पाहिजे. आणि कशी होणार आहे ही जाणीव? शिवानी, तू मूर्खपणा करतेस ग. आई हे बघ, आशूचं आहे माझ्यावर प्रेम आणि मला आहे विश्वास आणि सगळं नीट होईल. तू नको काळजी करू. अगं कसं समजावू तुला शिवानी? शिवानी, तुला वाटतंय ना तितकं जग साधं सुद्धा राहिलेलं नाहीये ग. क्षणाक्षणाला जग बदलतंय, गोष्टी बदलतायत. शिवानी, विश्वास या एका शब्दावर तू तुझं सगळं आयुष्य आणि तुम्हा दोघांचं नातं पणाला लावायला निघालीयस. अगं कसं समजावू ग तुला? मला ना खूप काळजी वाटते ग तुझी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.